हो. नमस्कार. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. सॉरी. हा, आज संडे, घरचे गावाला गेलेत. संडेला हा प्रत्येक इंडियनचा रूल आहे. इंडियाचा नाही, सॉरी, प्रत्येक इंडियनचा रूल आहे जो नॉनव्हेज खातो. संडेच्या दिवशी घरी नॉनव्हेज शिवाय बाकी काही नाही बनणार. घरी कोण नाही, पण त्याचा अर्थ आपण हा रूल ब्रेक करणार नाही. आत्ता आपण जाऊन मस्त एक माझ्या स्टाईलमध्ये चिकन करी बनवणार आहे आज आपण. ह्याच्या आधी पण आपण बनवलंय, पण आपल्या अख्खी स्क्वॉड मिळून न्यू इयर वगैरेला बनवलेलं तुम्ही बघितलेत रेसिपी. ते पण अर्धवट होते, पण आज पूर्ण एकदम क्लास मराठी साऊथ मिक्स करून या स्टाईलमध्ये एक नवीन रेसिपी, फुल सिनेमा असणार आहे. हा पूर्ण ब्लॉग बघत राहा. फर्स्ट टाइम मी एकटा बनवणार आहे की चिकन कसं साफ करायचं मी आजपर्यंत केलं नाहीये. पूर्ण A to Z, मीठ घालण्यापासून चिकन साफ करण्यापर्यंत, परत शेवटी खाणार पण आपणच आहे. मला तरी पिक्चर बघितला मी आज सकाळी, तर त्यामुळे ते जास्त सवय लागली आहे. पण आधी आपल्याला मेन लागेल चिकन, तर आता आपण चिकन घ्यायला जाणार आहे. चलो. तर फ्रेंड्स घेतले आपण. आता जाऊया आणि एक खतरनाक चिकन रेसिपी बनवूया. थोडंसं साऊथ इंडियन बॅचलर स्टाईलमध्ये असेल, म्हणजे नाही इकडं पण करतात तशीच, पण माहिती ना तिथे साऊथ इंडियन आहे की नाही. माझी मम्मीने सांगितलं तसं बनवायला सांगितलं. चला घरी जाऊ. तर आणलंय आपण आता. लय ऊन होतं. तर आणलंय. त्याच्यामध्ये आहे आपलं सामान. जास्त नाही, थोडंच आणलं, कारण की मला जास्त खायला नाही सांगितलं डॉक्टरनी. माझ्या बॉडीला नॉनव्हेज सूट होत नाही जास्त, म्हणून थोडं लिमिटमध्येच खायला सांगितलं आहे. म्हणून आपण थोडंसं किती, पाव किलो पण नाही, त्यापेक्षा थोडं आणले. मला एकट्याला खूप होतं ते, म्हणून. तर आधी आपण सामग्री बघू काय काय लागणार आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला लागेल 2 टमॅटो, 1 कांदा, थोडं सोललेलं लसूण, एक थोडंसं खोबरं. माझ्याकडे कमी आहे, तुमच्याकडे जास्त असेल तर थोडंसं जास्त, जास्त नाही. कोथिंबीर, चिकन, हळद, सॉल्ट आणि चिकन मसाला. चला स्टार्ट करूया. फर्स्ट टाइम चिकन धुणार आहे. थोडंसं टेन्शन येते की नीट नाही धुतलं तर फक्त, नाही तसं नाही, पण फर्स्ट टाइम धुणार आहे, तर चला धुवून घेऊया आधी चिकनला. टेन्शन वाटतंय धुवायला खरंच, म्हणजे येत नाहीये. फक्त नीट धुतलं गेलं पाहिजे माझ्याकडून. चला पटपट धुया आता. गणेश, आपला जो गणेश भाऊ आहे, तुम्हाला माहिती असेल, तो चिकन एकदम मस्त बनवतो. फक्त मला तो बनवताना भीती का वाटते माहिती का, तो धुतो चांगलं, पण मला विश्वासच पडत नाही. मिनिमम 10 वेळा धुतलं तरी पाहिजे असं मला वाटतं. पण खरं किती वेळा धुतलं पाहिजे, किती वेळा साफ होतं ते खरं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, जे पण घरी बनवतात. झालाय सगळा धुवून, स्वच्छ तर दिसते. आता काय करायचंय, आता तुम्हाला सांगतो. कांदा, टमाटा, लसूण, खोबरं, थोडं चक्की लवंग असलं तर. मला आवडत नाही, पण मम्मीने सांगितलंय म्हणून ते सगळं टाकून मस्त पेस्ट करून घ्यायचंय. तर आता आपण सगळं कट करून घेतलंय. बघा तुम्ही बघू शकता. टमॅटो असे मोठे मोठे बॉक्स क्यूब्स कट केलेत. कांदा, हे आपलं याला खोबऱ्याला एवढंच माझ्याकडनं बारीक झालं ते केलं. अद्रक, लसूण इकडे, आणि थोडंसं हे घेतलं, काय म्हणतात, चक्की लवंगा. तर आता सगळ्याला आपण ह्याच्यात टाकू आणि टाकलं. मस्त झालंय मिक्स. तर आता कुक करायला स्टार्ट करू. चला. तर खूप हे कढई घेतली. आता गॅस चालू करूया. यामध्ये 4 चमचा तेल टाकूया. तेलला गरम होऊ द्या. अर्धा चमचा हळद, थोडंसं मीठ, आणि एक अर्धा चमचा, एक
आमचं खूप तिखट आहे. तुम्ही सॉल्ट, हळद, मीठ तुमच्या हिशोबाने टाका. मला त्याचंच कळत नाही, मला तेच थोडीशी रिस्की आहे की काय करणार. आता यामध्ये आपण धुतलेलं चिकन टाकूया. आपण जी चटणी म्हणजे एक प्रकारे मसाला तयार करून घेतला होता तो टाकूया. त्यामध्ये आपण आणलेला आपला एक चिकन मसाला टाकू. सगळं टाकलं, तुम्ही बघितलं, तेल वगैरे टाकून सगळं फ्राय करायला टाकले. थोडं फ्राय झालं तर त्यानंतर काय करायचं, पाणी टाकायचं आणि गॅसला स्लो करून बॉईल करायला द्यायचं. बॉईलसाठी आपल्याला कमीत कमी एक 20 मिनिट तरी लागेल. तर 10 मिनिट पण चिकन बनतं आहे, 10 मिनिट पण 1 तासासारखं लागते. सगळे रिलेट करू शकता असतात. जेव्हा मम्मी बनवत असते आपण साईड देऊन झालं का आपण अशा एवढ्या टाकत असतो. तर आज आपण स्वतःच बनवणार आहे. हे फ्राय होताना मला दिसते, अजून थोडं होऊ द्या. आपण जरा पेशन्सनी काम घेऊ, आज घाई नको. आज आपण बनवतो, मम्मी नाही आहे. मम्मी असले की टेन्शन नसतं, पण आज आपण आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन आहे. आणि मम्मी पण असं नसेल बनवत, मला असं वाटतं. असं बघून तर चुकून मम्मीला कळलं की मी चांगलं बनवायला लागलो तर मम्मी मला बनवायला द्यायची. मग संडेच्या दिवशी मला टाईमच भेटायचा नाही. तसं पण मी रोज फ्रीच असतो, पण संडेला कसं असं पायवर करून झोपायचं. मम्मी उठवणार, त्यानंतर जाऊन चिकन आणणार, चालत चालत हेडफोन टाकून जातो, चालत चालत आरामशीर चिकन घेऊन देतो, परत पडतो आपले काम करून आल्यासारखं. मग मम्मी मस्त चिकन बनवते, देते, मस्त खातो, ढारडून झोपतो. मग संध्याकाळचा तो खाली बसून परत संध्याकाळी येतो. मग परत थोडा पिक्चर वगैरे बघतो, परत रात्री चिकनच असते, तेच खातून झोपून जातो. लाईफ सेट ते होते. आता याच्यात काय करू, आपण पाणी टाकतो. त्याच्यात आपण किती पाणी टाकायचं मला पण नाही माहिती. चला बघू. मला वाटतं 2 टाईम पाहिजे, तर मला समजतच नाही, पाणीच काय समजत नाही. ठीक आहे, एक अजून एक नाही, अर्धा पण नाही, अर्ध्याच्या थोडं वर, एकपेक्षा थोडं कमी टाकूया. बघा बस, खूप पाणी झालं मला वाटतं. आता थोडं पाणी पिऊन घ्या तुम्ही पण, मी पण येतो. चला, बॉईल झाल्यानंतर भेटतो तुम्हाला. आता मला वाटतं झालंय आपलं बनवून. थांबा टेस्ट करतो, 1 मिनिट आणतो. माहिती नाही दिसते की नाही, एकदम पूल सारखं झालं बघा. असं ओपन केलं, ठेवलं, ओपन केलं, प्रॉपर अशी लाईनिंग आली. टेस्ट करू. प्राऊड ऑफ मी. 1.5 तास का 1 तास लागलं आहे मला. एवढं लागलं नाही बाहेर, पण मी कसं नवीन माणूस आहे ना या फील्डमध्ये. नंतर मम्मी असल्यास तिला खरंच प्राऊड झाले असते माझ्यावरती. मम्मीला बोललो होतो मी की मला शेफ बनायचे, पण जाऊ द्या, काहीतरी वेगळंच बनलो आज मी. 1 नंबर आहे, ट्राय करा. एकदम सिम्पल रेसिपी आहे. तुम्हाला काही 4-5च कांदा, टमॅटो, एक थोडंसं खोबरं, लसूण, हे तर सगळं असतं. चक्की लवंगा पण घरी पडकच असते. ते काय आपलं मसाला सगळं भेटतं, फक्त तुम्हाला चिकन मसाला आणावा लागेल. बाकी मीठ वगैरे सगळं, तेल वगैरे सगळं असतं, आणि मेन चिकन आणावं लागेल. बस, एकदम सिम्पल डिश आहे. ट्राय करून बघा, भारीच आहे, खरंच भारी आहे, खोटं नाही बोलत आहे. त्याच्यामध्ये मम्मी अजून बरंच काही टाकून बनवती, पण मम्मीने एकदम मिनिमलिस्टिक रेसिपी मला सांगितली, तर मी हे बनवलं. 1 नंबर आहे, तुम्ही पण ट्राय करा. आता मी जेवतो जाऊन. आता मला अजून नाही करता येणार, लाईट गेली आहे. जेवतो जाऊन. ठीक आहे, चला बाय.